नमस्कार. मी वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहत्रे, मातृतीर्थ शिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. इसवी सन 2012चा महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेता. नुकताच महाराष्ट्र शासनाने आर्थिक वर्ष 2026-27साठी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद केली. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासनाला खूप खूप धन्यवाद देतो. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हरित महाराष्ट्र अभियान, नदी आणि इतर जलस्रोतांची स्वच्छता असेल, शहरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, वन्यजीव संरक्षण, जलसंवर्धन, पाणी साठवण, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान योजना, प्लास्टिक कचरा नियंत्रण, हवामान बदल संशोधन आणि उपाय, इको पर्यटन विकास अशा विविध मुद्द्यांवर या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी तरतूद करण्यात आलेली आहे. एकंदरीत सांगायचं जर म्हटलं तर वृक्षारोपण असेल, कचरा व्यवस्थापन असेल, प्रदूषण नियंत्रण असेल, जलसंवर्धन असेल, वन्यजीव संरक्षण असेल, यासाठी या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भरीव अशी तरतूद करून यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. जय वसुंधरा.